नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये महासभा आहे, मात्र आता थेट सत्ताधारी भाजपला विरोधकांना समोर जायचं आहे। माझ्या समोर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आवाहन देण्यासाठी जे अपक्ष नगरसेवक आहे मुकेश साहने, त्यांनी थेट गळ्यामध्ये बॅनर जो आहे तो परिधान केलेला आहे। खरं तर संपूर्ण शहराची झालेली ही दयनीय अवस्था आणि त्यांचं हे बॅनर संपूर्ण नाशिक शहराचं या ठिकाणी लक्ष वेधतंय। म्हणजे काय गळ्यात एक निषेधाचा फलक घालून फिरताय? निश्चित मागच्या काळातला तुम्ही पाऊस बघितला असेल, मागच्या काळातला आयुक्तांची कारवाई बघितली असेल, तर त्याच्यात निश्चित ह्या कुंभनगरीत कुंभमेळ्याच्या नावाखाली चाललेले कामं किती निकृष्ट दर्जाचे आहे हे तुम्ही बघितलं असाल। याच्यात लोकांचे बळी गेले, कोणी ऍक्सिडेंट मध्ये कोणाला दुखापत झाली, काही लोकांचे घर गेले, परंतु या प्रशासनाने अजून कुठलीही कारवाई या ठेकेदारांवर केलेली नाहीये, ना अधिकाऱ्यांवर केली, ना कन्सल्टंटवर केली, ना आर्किटेक्टांवर केली। परंतु आमची एकच विनंती आहे का तुम्ही एक नाशिकचे नागरिक म्हणून महापौरांना एक विनंती आहे, आपण नाशिकचे मूळ आहात, आपलं मागची कारकिर्दी मोठा आहे, परंतु तुम्ही स्वतः जर ह्याच्यात लक्ष घालून या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे होतं, परंतु तुम्ही अजून टाकलेलं नाहीये। तर आम्ही याच महासभेत ती विनंती करणार आहोत का आपण नाशिकचे नागरिक आहोत, आपल्या नाशिकच्या लोकांची काळजी घेणं आपण हितकारक आहे। तर आपण निश्चित ह्या लोकांना आजच्या त्यांना काळ्या यादीत टाका आणि जे दोषी अधिकारी असतील, ज्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली असेल, आपले क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी ते काय करत होते, त्यांचं काम होतं सगळ्या क्वालिटी कंट्रोलच्या चेक करणं, परंतु त्यांनी देखील केले नाही। त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, हीच आज आमची मागणी असणार आहे। खरं तर अपक्ष नगरसेवक या ठिकाणी जरी आंदोलन करत असते, मात्र माझ्या डाव्या बाजूला जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं हातात फलक घेऊन जी सत्ताधारी भाजप असेल किंवा प्रशासन असेल याच्या विरोधात जी आहे ती जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी देत आहेत। नगरसेवक योगेश गाडेकर आपल्या सोबत आहे, हातात बॅनर आहे। नाशिक महानगरपालिका आपली प्राथमिक जबाबदारी विसरली आहे का, काय सांगायचंय? खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नाशिक महानगरपालिका असेल किंवा कुठल्याही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असते आरोग्य, शिक्षण आणि सुखसुविधा। या सुखसुविधा सोडा, पण आज या सिंहस्थाच्या कामा नावाखाली जो नाशिकमध्ये जो भ्रष्टाचार होतोय, जे परराज्यातील ठेकेदार पोचले जात आहेत, सातत्याने प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देत असताना देखील आपल्या जाणीवपूर्वक हे सगळं नाशिककरांना वेठीस धरलं जातंय। मी तर खरं सांगेल की नाशिक महानगरपालिकेने जो नाशिककरांचा कष्टाचा कराचा पैसा घेत आहेत, त्यासाठी पहिले प्राधान्य नाशिकच्या जनतेला प्राथमिक सुविधा देणं हे क्रमप्राप्त आहे। जो आपण कर रूपाने पैसा घेतोय जनतेचा, नाशिककरांचा, त्यासाठी उत्तम हॉस्पिटल सेवा असेल, उत्तम मुलांसाठी शिक्षण असेल, उत्तम सुखसुविधा असेल, रस्ते असेल, वॉटर गटर मीटर असेल, या सगळ्या सुखसुविधांकडे प्राधान्याने महानगरपालिकेने, सत्ताधाऱ्यांनी आणि आयुक्तांनी या ठिकाणी क्रमप्राप्ताने जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, ही आमची सातत्याने मागणी आहे जेव्हापासून आम्ही या महानगरपालिकेमध्ये काम करत आहोत। नक्कीच खरं तर हातामध्ये फलक आहे। नाशिकची झालेली पहिल्या म्हणजे जो मोठा पाऊस झाला, परिस्थिती अत्यंत बिकट झाली, अपघात होऊ लागलेले आहेत, गंगेला थेट गटारीच्या पाण्याचा पूर आलेला आहे। काय वाटतंय, शहरामध्ये प्रशासन व्यवस्थित काम करत नाही? खरं तर सभागृहामध्ये काम करत असताना या महानगरपालिकेतला प्रशासन आणि सत्ताधारी हे संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर लोकांना पाठीशी घालतंय। आज 8-10 दिवस झाले हे सर्व पाऊस पडून कुठल्या कॉन्ट्रॅक्टरची यांनी चौकशी लावली? नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर एवढं मोठं पाणी तुंबलं होतं, जो रस्ता 1 वर्ष होऊन पूर्ण झालाय, तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरची जो चौकशी लावली नाही? कुठं स्टॉर्म वॉटर कुठे बनवलंय का नाही? शहर हे आपलं आहे, हे शहर स्वच्छ सुंदर राहिलं पाहिजे। कुंभमेळा हा आपला अस्मितेचा विषय, कुंभमेळा झालाच पाहिजे, येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आपल्या शहराचं नाव घेतलंच पाहिजे, जगभरातून लोक येणार आहे। आम्ही हे म्हणत नाही काम करू नका, पण काम निकृष्ट दर्जाचे न झाले पाहिजे। त्यामुळे आम्ही संपूर्ण शिवसैनिक आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक त्या प्रशासनाच्या विरुद्ध आहे। नक्कीच खरं तर एकटे काही शिवसैनिक नाहीये, संपूर्ण नाशिकचीच परिस्थिती अशी आहे। सगळ्यांचा जो उद्रेक आहे या प्रशासनाच्या या कामावर आहे, कारण की शहरामध्ये संपूर्ण रस्ते जे आहेत ते अत्यंत खड्डेमय झालेले आहेत। त्यामुळे अपक्ष नगरसेवक मुकेश साहने असतील आणि यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करत आहे। माझ्या उजव्या बाजूला असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये या ठिकाणी हा मुद्दा जो आहे तो प्रमुख या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि हे संपूर्ण जे मोर्चाचं आयोजन केलेले आहे ते गटनेते काय सांगाल, आज हातात बॅनर घेऊन, पोस्टर घेऊन प्रशासनाचा निषेध करावा लागतो? कुंभमेळ्यामध्ये जे 28 कामं चालू आहेत,
आणि त्या 28 रस्त्यांपैकी एकही रस्ता 50% पुढे पूर्ण झालेला नाही. आणि आता जो पाऊस झाला, पावसामध्ये संपूर्ण रस्ते खचून गेले. कुठं स्कूल व्हॅन फसल्या असतील, कुठं घंटागाड्या फसल्या असतील. नाशिककरांना घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल झालं. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने नाशिककरांना वाऱ्यावर सोडलं आणि नाशिककर वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही आंदोलन करत आहोत. नक्कीच खरं तर मोठा निषेध जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाचा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा अपक्ष नगरसेवक यांच्या वतीने जरी व्यक्त करण्यात आला, मात्र संपूर्ण नाशिक शहराची जी अवस्था आहे ती अत्यंत खराब झालेली आहे. ताई काय वाटतंय, तुम्ही देखील नाशिक रोडून थेट महापालिकेपर्यंत येतात, कसे खड्डे झालेले आहेत, काय निषेध राहणार आहे? खर तर नाशिक रोड हे शहराचं नाक आहे आणि जे नाशिक रोडवरून प्रवेशद्वार आहे शहराचं, त्या प्रवेशद्वाराची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जो उत्तर महाराष्ट्रातील पहिला उड्डाणपूल माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेला, त्या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या उड्डाणपुलाबाबत आवाज उठवत आहोत. जिथे साधी मोटरसायकल सुद्धा चालत नाही, तिथे जंप होती आणि ती खाली जर पडली तर माणूस जागीच जाईल. तिथे दरवर्षी 2-3 जण यांचा अपघाती मृत्यू होतो आणि हा मृत्यूचा सापळा बनलेला उड्डाणपूल काल जवळजवळ 9:40 तिथे पडला. आणि मी स्थायीमध्ये पण याबद्दल आवाज उठवला, परंतु हे प्रशासन अत्यंत ढिम्म आहे. फक्त ऐकून घेतंय, ठेका काढलाय, अजून निविदा खोलल्याने याच्यावरच उत्तर. आणि कोणाच्या मर्जीसाठी हे निविदा, प्रत्येक साधा खडी मुरमाचा जरी विषय असेल का जे रस्त्यावर खड्डे बुजवायचे, ते 5-5 वेळेस यांनी मुदतवाढ दिलेली. मग कोणासाठी, कोणाची वाट बघताय, कोणासाठी मुदतवाढ देताय, हा खरा प्रश्न आहे. नक्कीच खरं तर माफक एकच अपेक्षा आहे, शहरातील कामं जे आहे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, जे ठेकेदार आहेत त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे अशी जी मागणी आहे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात येते. त्यामुळे आता होणाऱ्या या नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत मोठा परिणाम जो आहे किंवा मोठी घोषणाबाजी जी आहे ती विरोधकांकडून या ठिकाणी महापालिकेच्या सभागृहामध्ये होऊ शकते. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.